ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील एका खाजगी शाळेची खाजगी स्कूल बस पलटी होऊन अनेक मुली गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना 3 जुलै रोजी संध्याकाळच्या दरम्यान राहुरी स्टेशन रोड परिसरामध्ये घडली आहे। सुदैवानं या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाहीये। या घटनेमुळे पालक वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। राहुरी शहरामधील एक खाजगी शाळा 3 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता सुटली। यावेळी रेल्वे स्टेशन, तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव आदी भागांमधील सुमारे 50 ते 55 शाळकरी मुली एका खाजगी स्कूल बसमध्ये बसल्या होत्या। बस चालकानं बस रेल्वे स्टेशनच्या मार्गे घेतली। काही मुली गावठाण आणि रेल्वे स्टेशन इथे उतरल्या। बस मुलींना सोडत सोडत तशीच पुढे गेली। तांदुळवाडी शिवारामधील बिरोबा मंदिरच्या जवळ रस्त्यावरनं बस जात असताना बसचा रॉड तुटला। त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वावरामध्ये जाऊन पलटी झाली आहे। यावेळी बसमध्ये 40 ते 45 शाळकरी मुली होत्या। या घटनेमध्ये 20 ते 25 मुली गंभीर जखमी झाल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच अनेक रुग्णवाहिका चालकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी मुलींना शहरामधील 3 ते 4 रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलंय। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। सर्व मुली तांदुळवाडी, कोंढवड आणि शिलेगाव येथील आहेत। या घटनेमुळे पालक वर्गात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सागर तनपुरे तसेच विराज धसाळ, अजित डावकर, आरिफ शेख, विजय कातोरे तसेच संभाजी पेरणे, गणेश मसे, संतोष आघाव, प्रदीप गुजाडी, रवींद्र आढाव, मधुकर मसे, आलमभाई शेख आदींनी रुग्णालय परिसरामध्ये धाव घेऊन मदतकार्य केलं। पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमी मुलींची भेट घेतली आहे आणि विचारपूस केली आहे। मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।